हरि ओम. नमस्कार. एकादशीचा संकल्प या अंतर्गत आज जाणून घेणार आहोत एका राम मंदिराविषयी. आजची एकादशी ज्येष्ठ वद्य एकादशी अर्थात योगिनी एकादशी. आज आपण जाणून घेऊयात रघुवीर मठ, तालुका वाळवा, जिल्हा सांगली इथला. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे. या वचनपूर्तीसाठी श्री समर्थ रामदास स्वामींनी महाराष्ट्रात अनेक मठ आणि मंदिरांची स्थापना केली. खूप मोठा शिष्य संप्रदाय तयार केला. यात काही महिला शिष्या सुद्धा होत्या. त्यांनाही समर्थांनी मठाधिपती म्हणून मठ आणि मंदिरांची जबाबदारी सोपवली. समर्थांच्या एक साध्वी शिष्या अंबिकाबाईंवर समर्थांनी राशिवडे, कोल्हापूर व वाळवा, सांगली या 2 मठांची जबाबदारी सोपवली. अनेक वर्ष या मठाचा कारभार सुरळीत चालू होताच. परंतु कालौघात काही घडामोडी या घडतातच. मठाची जबाबदारी असणाऱ्यांचे उपनाव हे सहसा रामदासी असेच असे. वाळवा हे छोटं गाव, कृष्णा नदी किनारी वसलेलं. गावातला मुख्य व्यवसाय शेती हाच. या गावात समर्थांच्या प्रेरणेनं व अंबिकाबाईंच्या पुढाकारानं रघुवीर मठाची स्थापना झाली. रामदासी कुटुंबाकडे 5 खणी मोठा वाडा होता. त्यातील 1 खण देवाचा. त्या खणात हा मठ होता. पंचधातूच्या अतिशय सुरेख अशा रामपंचायतनाच्या 2 मूर्ती होत्या. नोकरी आणि शिक्षणासाठी कुटुंबातील सदस्य गावाबाहेर पडल्यामुळे मंदिराकडे थोडं दुर्लक्ष झालं आणि मधल्या काळात या मूर्तींची चोरी झाली. काही काळानं मोहनबुवा रामदासी यांनी या मंदिराकडे जातीनं लक्ष घातलं. ही 5वी पिढी. त्यांनी आपल्या घराण्याच्या परंपरेला नवजीवन द्यायचं ठरवलं. मंदिराची व्यवस्थित डागडुजी करून घेतली. राजस्थानातून नवीन मूर्ती करवून आणल्या. पूजा अर्चेची सोय लावून दिली. आज तिथे रामनवमीचा उत्सव साजरा होतो. भजन कीर्तनानं उत्सवाची शोभा वाढवली जाते. मोहन रामदासी हे जवळच आष्टा या गावी राहतात. तिथं त्यांची शेती आहे. वाळवा गावात हे मंदिर फारसं परिचित नाही. घरातलं मंदिर एवढीच त्याची ओळख आहे असं सांगितलं जातं. पण तरीही मोहन काका या मंदिराची मनोभावे जपणूक करत आहेत. कारण हा 300 वर्ष जुना ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा आहे. या संपूर्ण मंदिराच्या माहितीचं सौजन्य अर्थातच श्री मोहन रामदासी यांनाच मी देऊ इच्छिते. आणि फोटो त्यांच्याच घराण्यातली एक माहेरवाशीण सौ स्वप्नल भाटे यांनी मला दिलेले आहेत. त्या दोघांनाही मनःपूर्वक धन्यवाद.